श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग 6 नंबर गोंदवल्यास वास्तव्य आणि लोकसंग्रह, भाग क्रमांक 20. गोंदवल्यास पुनरागमन. मागे सांगितल्याप्रमाणे जिजीबाई व भैयासाहेब मोडक यांना श्री तुकामाईंच्या पायावर घातल्यावर श्री महाराज त्यांच्यासह गोंदवल्यास आले. 8-15 दिवस राहून ती मंडळी इंदूरला परत गेली. यानंतर म्हणजे सुमारे सन 1890 पासून श्री महाराज गोंदवल्यासच बरेच स्थिर राहू लागले. त्यांचे वय आता 45-46च्या आसपास होते. बाहेरच्या पुष्कळ लोकांना त्यांची माहिती झाल्याने आणि ते गोंदवल्यास जरा स्थिर राहिल्याने लोकांचे त्यांच्याकडे येणे जाणे खूपच वाढले. वयाच्या 9व्या वर्षी श्री महाराज पहिल्या प्रथम घराच्या बाहेर पडले तेव्हापासून वयाच्या 45व्या वर्षापर्यंत आपला पुष्कळसा काल त्यांनी पर्यटन करण्यामध्ये घालवला. ते बहुधा एकट्यानेच संचार करीत आणि एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे. भारतवर्षामधील सर्व तीर्थे त्यांनी पाहिली व अनेक वार काशीची कावड रामेश्वरास नेली. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचीत असतात. अशा रीतीने परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक येथे अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज सबंध भारतवर्ष 3 वेळा पायी हिंडले. आपल्या देशातील प्रत्येक खेड्याची त्यांना माहिती होती. गोंदवल्यास येऊन राहिल्यावर एखाद्या गावाची गोष्ट निघाली म्हणजे ते सांगत, मला ते गाव माहीत आहे. लहानपणी फिरत फिरत मी तेथे गेलो होतो. तेथे अमुक प्रकारचे मंदिर आहे, तिथली घरे अमुक प्रकारची आहेत, तेथे अमका मनुष्य असा होता वगैरे. एकदा प्रसिद्ध वेदांती बाबा गद्रे त्यांना भेटण्यास गदगला आले. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केल्यावर भाऊसाहेब केतकर त्यांची ओळख करून देऊ लागले. त्यावेळी श्री महाराज बोलले, मी यांना पाहिले आहे. बाबा, अमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होता. एके दिवशी दुपारी 12 वाजता तुम्ही वर्गामध्ये शिकवीत होता, तेव्हा मी बाहेरून खिडकीतून तुम्हाला पाहून गेलो. इतक्या अफाट पर्यटनामध्ये अक्षरशः लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला. त्यांना आपण कोण म्हणून विचारणारेही काही लोक भेटत. मी जंगम आहे असे श्री महाराज त्यांना उत्तर देत. ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. सिद्धीसाठी साधन करणाऱ्या योग्यांना त्यांनी नामाचे महत्त्व पटवून भक्तीच्या मार्गाला लावले. जुन्या शास्त्रीय पद्धतीने वेदांताचा 12 वर्ष अभ्यास केल्यावर तोंडाने शिवोहम म्हणत विषय भोगणाऱ्या कित्येक वेदांतांना व संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावले. तसेच कर्मकांड हेच जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणाऱ्या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातात माळ घेऊन रामनामाचा जप करायला लावले. श्रीमंत, अधिकारी व विद्वान किती नामाला लावले याची तर गणतीच नाही. आपल्या देशामध्ये साधू पुरुष बरेच आढळतात, परंतु येथे साध्वी स्त्रिया किती आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज मुद्दाम सर्व भरतखंडवर एकदा हिंडले. फक्त 3 साध्वी स्त्रिया त्यांच्या पाहण्यात आल्या. त्या तिघीही पूर्ण ब्रह्मज्ञानी होत्या असे ते सांगत. इतकेच नव्हे तर त्या स्त्रियांना मुले बाळे वगैरे प्रपंचाचा सर्व पसारा असून सुगृहिणी म्हणून त्या संसारामध्ये नांदत होत्या. त्या तिघींपैकी एक बाई मद्रासकडची, एक बंगालमधील आणि एक महाराष्ट्रातील होती असे श्री महाराज म्हणाले. प्रवासामध्ये हजारो लोकांनी त्यांना गुरुत्व दिले, परंतु त्यापैकी पुष्कळांना श्री महाराज कोण व कुठले हे माहीत नसल्याने ते लोक गोंदवल्याला आलेच नाहीत. काशीमध्ये आणि अयोध्येमध्ये श्री महाराजांना दख्खन का साधू असे म्हणत. ते इंदूरमध्ये पहिल्याने प्रकट झाले खरे, पण तेथेही गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हते. ज्यावेळी दादोबा व गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली आणि नंतर ते श्री महाराजांना गोंदवलेकर महाराज असे म्हणू लागले.
पुष्कळदा श्री महाराज अशी गंमत करीत की त्यांना भेटण्यासाठी येत असलेला मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावी गेले असताना घडलेली हकीकत बरोबरच्या मंडळींना सांगण्यास आरंभ करीत. ती सांगून संपते न संपते इतक्यात तो मनुष्य येऊन पोचायचा. तो आला की लगेच ते म्हणत, बघा हे गृहस्थ त्या गावचेच आहेत. मी आत्ता सांगितलेली हकीकत खरी आहे की नाही हे त्यांना विचारा. पुढे आहे दुसऱ्याचा भोग भोगून संपविला. एकदा अशीच मंडळी बसली असता बरेच वर्षापूर्वी श्री महाराज हल्ल्याळ नावाच्या गावी गेले असता तेथे घडलेल्या हकीकतीस सुरुवात झाली. हल्ल्याळात एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते निघाले व एका घरासमोर जय जय रघुवीर समर्थ करून उभे राहिले. घरातील बाई भिक्षा घालण्यास बाहेर आली त्यावेळी ती अत्यंत दुःखी दिसली. म्हणून श्री महाराजांनी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, 15 दिवसापासून माझ्या मुलाला ताप आलेला आहे आणि तो उतरण्याचे काही चिन्ह दिसत नाही, असे बोलून ती रडू लागली. तेव्हा श्री महाराजांनी तिला धीर दिला व स्वतः त्या मुलाजवळ गेले. मुलगा निश्चित पडून राहिला होता. त्याला आईने हाक मारली तेव्हा त्याने डोळे उघडले आणि अगदी दीनपणे श्री महाराजांच्याकडे पाहिले. लगेच श्री महाराजांनी त्याच्या हातात पाणी दिले व मी माझा ताप तुम्हाला दिला असे म्हणून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले. मुलाने त्याप्रमाणे केल्यावर बरे वाटेल, काळजी करू नये असे आईला बोलून श्री महाराज निघून गेले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची व वासुदेव भट यांची गाठ पडली. हे वासुदेव भट आधीपासून त्यांच्या परिचयाचे होते. दुपारी कुठे होता असे त्यांनी विचारता श्री महाराजांनी त्या आजारी मुलाची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, तो मुलगा जगला हे छान झाले. मी काय बोलून चालून गोसावी, पण घेतलेला ताप मला भोगला पाहिजे. तापामध्ये तुम्ही माझी चौकशी करीत जा. हे बोलणे होऊन काही दिवस गेल्यावर त्याची आठवण होऊन भटजी म्हणाले, गोसाईबुवा, त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार? हे ऐकल्याबरोबर श्री महाराज बोलले, अरे खरेच की, मी अगदी विसरूनच गेलो होतो. बरे झाले तुम्ही मला आठवण करून दिलीत. मला एक खोली रिकामी करून द्या. वासुदेव भटजींनी आपल्या घरातली एक खोली त्यांना दिली. श्री महाराज 11 दिवसापर्यंत त्या खोलीमध्ये निजून होते. दार बंद करून घेतलेले होते तरी त्यांचे कणणे मधून मधून ऐकू येई. 12व्या दिवशी ताप उतरला व ते दार उघडून बाहेर आले. भोग भोगून संपवला. आता पथ्यासाठी मऊ भात करून घाला. मी लवकर स्नान करून येतो असे भटजींना सांगून ते स्नानासाठी निघाले. नुकताच ताप उतरला आहे, लगेच स्नान करणे बरे नाही असे वासुदेव भटजी म्हणत असतानाच श्री महाराज म्हणाले व त्यांनी विहिरीमध्ये उडी घेतली. श्री महाराज निघाले व त्यांनी विहिरीमध्ये उडी घेतली. भटजी बिचारे काठावर त्यांची वाट पाहत बसले. अर्धा तास होऊन गेला तरी जेव्हा ते वर येईनात तेव्हा खास बुडाले असे समजून भटजी रडू लागले आणि ही बातमी गावच्या पाटलाला सांगावी म्हणून त्याच्याकडे गेले. काही वेळ गेल्यावर पाटील वगैरे मंडळी विहिरीपाशी आली. तो श्री महाराज काठावर बसलेले त्यांना आढळले. सर्वांनाच भारी आश्चर्य वाटून भटजींची तर श्री महाराज सिद्ध पुरुष आहेत याबद्दल खात्रीच झाली. पण या प्रसंगाने त्यांची प्रसिद्धी झाली व फार लोकांची ये जा सुरू झाली. म्हणून एके दिवशी रात्री कोणास न कळवता ते हल्ल्याळहून नाहीसे झाले. इतकी हकीकत सांगून होते तोच कुरोलीचे दामोदर बुवा व वासुदेव भटजींनाच घेऊन श्री महाराजांच्या समोर हजर झाले. त्यांना पाहून श्री महाराज बोलले, अरे अरे वासुदेव भट, तुम्ही इकडे कुणीकडे? तुम्ही किती थकला? आपल्याला भेटून फार वर्ष झाली नाही. मी ज्याचा ताप घेतला होता तो मुलगा बरा आहे ना? हे शब्द ऐकल्याबरोबर भटजींना एकदम खून पटली व त्यांच्या डोळ्यांना आनंदाने पाणी येऊ लागले. घडले होते असे की दामोदर बुवा कर्नाटकामध्ये संचार करीत असता हल्ल्याळला गेले होते. आपल्या कीर्तनात त्यांनी श्री महाराजांचे चरित्र वर्णन केले व ते ऐकून वासुदेव भटजींच्या मनात श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असे आले. म्हणून ते बुवांच्या बरोबर गोंदवल्यास येण्यास निघाले. परंतु आपल्या घरी पूर्वी राहिलेले ते हेच ही कल्पना त्यांना नव्हती. हल्ल्याळहून ते त्यावेळी एकाएकी नाहीसे झाल्यानंतर भटजींच्या जीवाला चटका लागला होता खरा, पण हे कोण व कुठले
याची काहीच माहिती नसल्याने ते नाईलाजाने स्वस्थ राहिले होते. आपल्या घरी तेव्हा राहिलेले सिद्ध पुरुष हे तेच अशी ओळख पटल्यानंतर भटजींनी एकदम साष्टांग नमस्कार घातला. अलिबाग येथील सदुभाऊ लेले यांची हकीकत मागे आलीच आहे. त्यानंतर काही वर्षांनी ते एकदा पुण्यास आले असता त्याच सुमारास वाईला वे.शा.स. भाऊशास्त्री लेले यांनी कोटिलिंगार्चन आरंभले होते. ते पाहण्यासाठी ते वाईस गेले. तेथे 4 दिवस राहिल्यानंतर देशपांडे यांच्याकडून त्यांना श्री महाराजांच्याबद्दल कळले. आपण इतके लांब आलोच आहोत आणि गोंदावले येथून काही फार दूर नाही, तेव्हा या साधूंचे दर्शन घेऊन परत जावे असा विचार करून ते गोंदवल्या जाण्यासाठी निघाले. काही वर्षापूर्वी आपल्या घरी राहून गेलेले साधू तेच हे आहेत अशी मुळीच कल्पना नसल्यामुळे श्री महाराज कसे असतील हा विचार करीत करीतच सदुभाऊ गोंदवल्यास आले. ती सकाळी 10 वाजण्याची वेळ होती. इकडे श्री महाराज धाकट्या राम मंदिरात बोलत बसले होते. बोलता बोलता सहज गोष्टी निघाल्या आणि श्री महाराजांनी पूर्वी आपण अलिबाग पनवेलला गेलो असता काय घडले ते सांगितले. ती हकीकत सांगून संपते न संपते तोच सदुभाऊ बाहेर येऊन पोचले. श्री महाराज तसेच उठले आणि पुढे होऊन म्हणाले, अरे अरे सदुभाऊ, तुम्ही इकडे कुठे? प्रथम सदुभाऊंना आश्चर्य वाटले, पण श्री महाराज जेव्हा म्हणाले मी दिलेला शाळीग्राम अजून आहे का नाही, तेव्हा त्यांना ओळख पटली आणि त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराज म्हणाले, मी आत्ता सांगितलेल्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे सदुभाऊंना विचारून घ्या. पुढे आहे श्रीराम मंदिराची स्थापना. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.